पहिली गोष्ट दुर्लभ आहे ती मनुष्य जन्म प्राप्त होतो. आपण अनेकांच्या कीर्तनकारांच्या मुखातून हा विचार ऐकलेला आहे की मनुष्य जन्म प्राप्त होणं अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. किती दुर्लभ आहे महाराजांनी एका न्यायाने सांगितलेलं आहे. आंधळा माणूस असतो बरं का, आंधळा, आणि नदीच्या काठावरची टाळी वाजून बसतो. आंधळा असावा आणि कधी कुणाच्या हातात न सापडणारा कावडा जसा आंधळ्या माणसाच्या हातात सापडतो ना, त्या पद्धतीने हा नरदे आम्हाला मिळाले. पावला हा देह काकटाळी न्यायी न घडो उपाय घडो. अरे कोणी विचारलं तुम्हाला कुठल्या न्यायाने मिळाला, तर काकटाळी न्यायाने हा नरदे मिळाला. 1000 न्याय शास्त्रामध्ये बरं का. पिष्टपिशल न्याय, शाखा चंद्र न्याय, गुप्त गुपित न्याय. एक उदाहरण असं ऐकलं मी गुप्त गुपित न्यायचं. मंत्री साहेब महापूजे करता पंढरपूरला येतात आपण आणि पूजा झाल्यानंतर मंत्री साहेब देवासमोर दक्षिणा ठेवतात. ती दक्षिणा नेमकी 4 आणे असते. 4 ती दक्षिणा पाहिलं पुजारी राग येतो. पुजारी म्हणतो महाराष्ट्राचे मंत्री आहेत, पूजेचा खर्च 1000 रुपये झाला, देवासमोर 4 आणे ठेवतात, कमीत कमी पूजेचा खर्च तर निघायला पाहिजे. एक पुजारी हुशार असतो. ते पुजारी काय करतो, ते 4 आणे घेतो आणि ज्या ठिकाणी मंत्र्याची सभा चालू त्या ठिकाणी जातो. 2 मिनिटं बोलण्याची संधी मागतो, लोकांना सांगतो मंत्री साहेब महापूजे करता पंढरपूरला आले. पूजा झाल्यानंतर मंत्री साहेबांनी भगवंतासमोर दक्षिणा ठेवली. ती दक्षिणा मी मुठीमध्ये घेऊन आलो, त्या दक्षिणेचा मला लिलाव करायचा. तर समाजामध्ये विचार सांगितला मंत्र्याच्या हातून पूजा आहे. लोक विचार करतात तर मंत्र्याच्या हातून पूजा आहे, नक्की दक्षिणेमध्ये हिरा असला पाहिजे. पण होतं काय, 4 आणे. हे महत्वाचं आहे. नुसता विचार करत नाही, बोली लावतात. बोली विनेकरी बाबा 50,000, महिला भजनी मंडळ 1 लाख. 1 लाखाची बोली लागते मावशी कशाला, 4 आण्याला बरं का. ती लाखाची बोली लागल्यानंतर मंत्री साहेब आपला पीएला सांगतात, हे बाबा त्या पुजाऱ्याला जाऊन सांग 1.25 लाख देतो, फक्त मूठ उघडू नको. टाकली मूठ त्याला म्हणतात मूठ गुपित शास्त्रामध्ये. त्यापैकी काकटाळी न्यायाने हा नरदे मिळालाय. मनुष्य जन्म प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे. मानुष्य वरवंश जन्म, चांगल्या कुळामध्ये जन्म मिळणं सुद्धा दुर्लभ आहे. विवाह भरपूर संपत्ती मिळणं सुद्धा दुर्लभ आहे बरं का संसारामध्ये. दीर्घायु 100 वर्षाची आयुष्य मर्यादा आहे, पण माणसं 100 वर्ष जगतील सांगता येत नाही. ती कमी होत चालली. आरोग्यता, चांगलं आरोग्य मिळणं सुद्धा कठीण झालं. काय झालं, सध्याच्या काळामध्ये पैसा कमवणं फार मोठी जबाबदारी नाही. अन्न मान धन प्रारब्धाने आहे. तुम्हाला इकडलं काम करणार आहे, व्यवसाय निमित्त फळ देत असेल संचित, कुठलं काम करणार आहे. सध्याच्या काळामध्ये पैसा कमवणं फार मोठी जबाबदारी नाही महाराज. सध्याच्या काळामध्ये सर्वात मोठी जबाबदारी ती आरोग्य. जगामध्ये ज्याच्याकडे खूप पैसा आहे तो श्रीमंत नाहीये, ज्याचं आरोग्य चांगलं आहे ना तो जगातला सर्वात श्रीमंत. अहो मला सांगा, जगामध्ये विज्ञानाने निर्माण केलेले सगळे भोग तुम्ही घरामध्ये आणून टाकता, पण आरोग्य जर चांगलं असेल तर त्या वस्तूंचा आनंद घेता येतो. आरोग्य जर चांगलं नसेल तर त्या वस्तूंचा आनंद घेता येत नाही. उगवत्या पिढीला घरामध्ये नातवंड असतील, जसं तुम्ही त्याला शिक्षणासाठी पैसे कमवण्यासाठी प्रवृत्त करतात ना, जागा नाही का असं काय म्हणतो. सभागृहामध्ये गोंधळ मारल्यामुळे काही काळापुरतं कामकाज तहकूब करण्यात येत आहे. तुमचं सत्ता आहे, तुम्हाला मान द्यायला पाहिजे.